नांदेड जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले। या निवेदनात हैदराबाद गॅझेटियर तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात अविनाश भोसीकर, शिवकुमार देवकत्ते आणि विजय देवडे या ओबीसी नेत्यांनी नेतृत्व केले। मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की 2 दिवसांपूर्वी सरकारने मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेतल्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। त्यांना भीती आहे की यामुळे ओबीसींचे हक्क धोक्यात येतील, विशेषतः हैदराबाद गॅझेटियर कायम ठेवल्यास। आंदोलनकर्त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की जर ही मागणी मान्य झाली नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल। एकनाथ शिंदे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, अशोक चव्हाण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, अशोक चव्हाण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, रवींद्र चव्हाण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, रवींद्र चव्हाण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, मूग गिळून गप्प असलेले नांदेड जिल्ह्यातले सगळे आमदार मुर्दाबाद 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 याची होळी केलेली आहे आणि नांदेड जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे। काय विषय होता यामध्ये? खरं तर आमचं मुख्य टार्गेट जीआर नाहीये। जीआर जो काय आहे ते रद्द होईल, जळेल, काय होईल माहित नाही, पण जे असली उद्दिष्ट जरांगे पाटील यांचं होतं, 58 लाख सर्टिफिकेट त्यांनी रेग्युलराइज करून घेतलेले आहेत। 58 लाख सर्टिफिकेट त्यांनी व्हॅलिडिटी करून घेतलेले आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये आणि ज्याला कुणाला सर्टिफिकेट मिळणार आहे, व्हॅलिडिटी मिळणार आहे, त्याची संमती घेऊन दुसऱ्याला मिळणार आहे। म्हणजे सरसकट आरक्षण मिळालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम करू नये। ते जीआरच्या नावाखाली जे जीआर तर आम्ही जाळतो, जीआर तर आम्ही फाडलेलाच आहे, जीआर तर मान्यच नाही आम्हाला, पण जीआरच्या आडमध्ये जे 58 लाख सर्टिफिकेट दिलेले आहेत ते सगळ्यात मोठं डेंजरस गोष्ट आहे। आणि उद्याच कोर्टामध्ये जीआर रद्द जरी झाला तरी आम्हाला पुन्हा ओबीसीला मूर्ख बनवणार। बघा रे, जीआर रद्द झाला, ऍक्च्युअली त्यांनी 58 लाख सर्टिफिकेट त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे मराठा समाजाला सरसकट ओबीसीत घेतलेला आहे। माझं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांवर जास्त टीका आहे, कारण भाजप पूर्णपणे ओबीसीचं मतदान, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं म्हणून निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं मतदान घेतलं आणि ओबीसीच्या जीवावर सरकार आणलं। पण आज नुसता ओबीसीला धक्का दिला नाही, तो ओबीसीचा त्या ठिकाणी संपूर्ण सामूहिकपणे अत्याचार केला आहे। ओबीसीला पूर्णपणे पायदळी तोडून टाकले, धक्क्याचं तर पाय विषय राहिलं नाही। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे आणि अजित पवाराबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, ते तर त्यांचेच आहेत, त्यांनी आम्हाला आमची बाजू कधीच घेतली नाही। पण याच्यातला मुख्य आरोपी आम्हाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे की ज्यांनी आमच्या ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे। आणि आपल्या माध्यमातून मला दुसरी गोष्ट बोलायची आहे, जे आमचे ओबीसीचे नेते सरकारमध्ये आहेत, मग सन्माननीय छगन भुजबळ साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, ही सगळ्या मंडळींनी राजीनामा दिले पाहिजे, सरकारच्या बाहेर पडलं पाहिजे। जर तुम्ही आमची कळवळ असेल तुम्हाला आता, तर तुम्ही ड्रामा करू नका राजे, आम्ही नाराज आहात, फिराज आहात, काय आम्हाला तुमचं घेणं देणं नाही। जयकुमार गोरे सारखा बदमाश मंत्री त्या ठिकाणी त्या उपसमितीमध्ये जाऊन त्यांच्या स्टेजवर नाचतो। अनेक आमचे ओबीसी म्हणणारे जे काही आमदार आहेत सगळे मूग गिळून गप्प बसलेत। म्हणून सरकारमधल्या जे काही ओबीसीचे आमदार असतील, मंत्री असतील, यांनी ताबडतोब सरकारचा राजीनामा देऊन जर बाहेर पडत असाल तर तुम्ही ओबीसी बोलायला तुम्हाला अधिकार आहे। अन्यथा तुम्हाला आम्ही आता टार्गेट मराठा समाजातल्या नेत्यांना किंवा कुणालाही करणार नाही। ते बिचारे त्यांनी लढले, त्यांनी त्यांचा संघर्ष विजय घेतला, पण आमचे मूग गिळून गप्प असलेले ओबीसीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमचा एल्गार असणार। नांदेड जिल्ह्यामध्ये कोणताही सरकारमध्ये सामील असलेला ओबीसी नेता आला तर आम्ही त्याला काळं फासण्यासाठी ओबीसी समिती त्याच्या पुढे जाणार आहे। हे आम्ही या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही या जीआरची पण फाळलेला आहे। त्याचबरोबर 58 लाख सर्टिफिकेट देणाऱ्या देवेंद्र फडणवीसची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चौकात देवेंद्र फडणवीसचे पुतळे आम्ही जाळणार आहोत, ही आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन आम्ही देणार आहोत। निवेदन या प्रकारचं आहे की आम्ही हे जीआर फाडून त्या जीआरची होळी केलेली आहे नांदेड जिल्ह्याच्या ओबीसी समाजामार्फत। आणि हैदराबाद गॅजेटचा जो विषय आहे, हैदराबादचं जेव्हा मुसलमानी निजामी सरकार इथं होतं आणि त्या सरकारमध्ये मराठा समाज हा वंचित होता, त्यामुळं त्यावेळेसचं हैदराबाद गॅजेट ग्राह्य धरून आजच्या परिस्थितीमध्ये मागास म्हणून संबोधल्या जाऊ नये अशी आमची सरकारला विनंती आहे। आणि ते मागास ठरू शकत नाहीत, कारण त्यावेळेस मुसलमानी संस्थानामध्ये मराठा समाज वंचित होता, पण आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज वंचित नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा खूप मोठा ओबीसी समाजावर अन्याय होईल
आणि जेव्हा जेव्हा ओबीसी समाजावर आता अन्याय झालेलाच आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा भाजपचे मंत्री, आमदार, खासदार जेव्हा नांदेड जिल्ह्यात येतील, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आम्ही फिरू देणार नाही आणि त्यांना जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांचा निषेध करणार, एवढंच आम्ही सांगू शकतो. जय ओबीसी.